थेट जाऊयात, संजय राऊत बोलत आहेत। किसको पार्टी छोड़ने को लेकर उसमें उन्होंने लिखा है कि प्रधानमंत्री और जो गृह मंत्री है वो जो विकास काम कर रहे हैं इसकी वजह से मैंने पार्टी छोड़ा और मैं किसी को दगा देने वाला इंसान नहीं हूँ। किस तरीके से देखते हैं? क्लैरिफिकेशन दिया है उन्होंने, क्यों पार्टी छोड़ी मैंने। अब अशोक चव्हाण जी ने क्यों छोड़ी है? वो तो राज्य के मुख्यमंत्री रहे। एकनाथ शिंदे ने क्यों छोड़ी है? अजीत पवार, आप इतने साल से सत्ता में थे ना, तो आपने विकास नहीं किया। आप 4 बार डिप्टी सीएम रहे। अभी मैं वो उनका पार्टी का अंदरूनी मामला है। आप 20 साल से भी ज़्यादा समय तक मंत्री रहे, तो आपने विकास नहीं किया। विकास के लिए आपको दूसरी पार्टी में जाना पड़ता है। आप राजनीति छोड़ दीजिए, आपके 20 साल वेस्ट हो गए। फिर ये मैं इतना कहूँगा, ये बहाने हैं। ये सब डरे हुए लोग हैं अपनी प्रॉपर्टी बचाने के लिए और जेल जाने से बचाने के लिए पार्टी छोड़ते हैं। विकास का नाम लेना ये बहुत बड़ी भूल है वो लोगों की। उसका मतलब आपने 20-25 साल सत्ता में रहे, कुछ किया ही नहीं। आपको मोदी के नाम पर विकास की बात आप करते हो, छोड़ दीजिए। क्या उसमें सर, कल नांदेड़ में स्टेट बस को जलाया गया है जो मराठा रिजर्वेशन को लेकर। ठीक है, आज से विधानसभा का सेशन शुरू हो रहा है, उसमें चर्चा होगी। अब जो हो रहा है महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर का सवाल है। गृह मंत्री देवेंद्र जी है, ये उनकी जिम्मेदारी है, उनके सरकार की जिम्मेदारी है। लेकिन महाराष्ट्र का सामाजिक सोशल इंजीनियरिंग पूरी तरह से बिगड़ गया है फडणवीस के कार्यकाल में। क्या हो गया? क्या है? सर, कल देवेंद्र फडणवीस रैली हुई जहाँ पे कांग्रेस और एसपी साथ में दिखे, वहीं पे दूसरी बी टीम तैयार हो रही है ओएसी और बीएसपी को लेकर, माहौल को लेकर सब क्या छोड़ दिए हो? क्या महाराष्ट्र का क्या विचार? देवेंद्र फडणवीस हाँ बोला, महाराष्ट्रात काय आता बघा, याच्यावरती आमचे विधिमंडळातले नेते बोलतील। सर, कल जो है जरांगी पाटिल ने डायरेक्ट धमकी दी है कि मैं सागर बंगले पे आऊंगा और देवेंद्र फडणवीस जो है वो मुझे भागने की कोशिश कर रहे हैं या इस प्रकार की, कर रहे हैं। देखिए, ऐसी बातें की गई। इस प्रकार की धमकी की भाषा जी महाराष्ट्र में या देश में अगर कोई करता है तो सरकार चाहे किसी की भी हो, वो उस बारे में कार्रवाई करेगी। मैं उसके बारे में बात नहीं करूँगा। लेकिन ये नौबत क्यों आई है हमारे राज्य में? किसने ये किया है? सब कौन जिम्मेदार है? एक बड़ा समाज है मराठा समाज। मनोज जरांगे पाटिल उनके लिए, उनके हक है आरक्षण का, उनके लिए वो लड़ाई कर रहे हैं। उनको लगता है सरकार ने हमको चीटिंग किया है, फंसाया है, और उसके वजह से वो गुस्से में है। बात ऐसी है, मनोज जरांगे पाटिल एक बात कहता है कि उनकी भाषा का इस्तेमाल ठीक नहीं है। लेकिन महाराष्ट्र में जो बीजेपी के लोग हैं, भाड़े के तट्टू है, उनकी भाषा कैसी है आपने देखी? पुलिस के बारे में क्या बोलते हैं, अपने अपोजिशन के बारे में किस भाषा का इस्तेमाल करते हैं। हाँ, अब जरांगे जी ने एक बात कही है तो आपको बहुत बुरा लगता है, लेकिन आपके लोग किस प्रकार की भाषा का इस्तेमाल कर रहे हैं महाराष्ट्र में? बोला, आपलं काय आहे? सर, मनोज जरांगे पाटील मुंबईकडे येत होते गृहमंत्र्यांना भेटायला, मात्र आता संचारबंदी लागू केली आहे आणि त्याच ठिकाणी भाजपच्या मात्र बैठका होत आहेत। म्हणजे नेमकी ही संचारबंदी कशी आहे? कायद्याचं बघा, मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक चिंतेचं वातावरण आहे। आरक्षणाबाबतीत 10% आरक्षण वाढवलं, विधिमंडळानं कायदा पास केला, पण हे आरक्षण टिकेल का? अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि ती योग्य आहे। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी त्यांना आश्वस्त केलं पाहिजे की जर हे 10% आरक्षण टिकलं नाही तर आम्ही राजीनामे देऊ, आम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतो आरक्षण टिकेल। हे त्यांना असं अभिवचन दिलं पाहिजे, तरच हा प्रश्न सुटेल। आता काल जरांगे पाटील
यांनी जी भूमिका घेतली मुंबईत येण्याची, ती त्यांची किंवा त्यांच्या संघटनेची, त्यांच्या समाजाची भूमिका आहे. फडणवीसांनी प्रश्न केलेला आहे, यामागचा बोलवता धनी कोण आहे? ते गृहमंत्री आहेत स्वतः. जर त्यांना ह्या मागचा बोलवता धनी कोण माहीत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. हे सगळं घडवणारे कोण आहेत? हे तुमच्या सरकारचा हिस्सा आहेत का? तुमच्या आजूबाजूला कोणी बसले आहेत का, ज्यांना महाराष्ट्र अस्थिर अस्वस्थ करून काही वेगळं राजकारण करायचं आहे? गृहमंत्री म्हणजे तुम्हाला जमत नसेल, मग गृहमंत्रीपद तुमच्याकडे असून काय फक्त गोट्या खेळायला आहे? आणि जरांगे पाटलांच्या बाबतीत जर माहिती हवी असेल, त्यांचे फोन वगैरे नक्कीच टॅप केले असतील. त्यासाठी रश्मी शुक्लांना बसवलं आहे. अनुभवी आहेत त्या या बाबतीत. कोण कोणाला फोन करत आहे, कोण कोणाशी बोलत आहे, कोण कोणाला सपोर्ट करत आहे, हे या राज्यामध्ये रश्मी शुक्ला DG यांच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असणार. त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी आपल्या ज्या अनुभवी DG आहेत या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की या मागचा बोलवता धनी कोण आहे, कोण कोणाला फोन करत आहे, ते फोन करणारे आपल्या सरकारमध्ये आहेत का, ते काही काड्या लावत आहेत का, ते महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत का. या संदर्भात जर राज्याच्या गृहमंत्र्यांकडे माहिती नसेल तर मला असं वाटतं हे राज्याचं दुर्दैव. त्यांनी जे फडणवीसांवरती जो आरोप केले, कारण त्यांची जी भूमिका जर बघितली तर त्यांना डायरेक्ट गोळ्या घालणे, मला गोळ्या घालणार आहेत, मला मारणार आहेत, ही जी त्यांची आक्रमक जी ही बहुतेक ही जी भाषा आहे ही भारतीय जनता पक्षाकडून घेतलेली दिसते. जरांगे पाटील हे एक साधे कार्यकर्ते आहेत. जरांगे पाटील एक गावातले कार्यकर्ते आहेत, ग्रामीण भागातले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या भाषेकडे लक्ष देऊ नका, त्यांच्या भावना समजून घ्या, इतकंच मी म्हणेन. ते काय फार व्हाईट कॉलर मुंबईतले नेते नाही आहेत, ते गावाकडले नेते आहेत. त्यांची भाषा काय, तुमच्याकडे भाजपमध्ये जे सुशिक्षित नेते कडक इस्त्रीचे बरं का, त्यांच्या भाषेकडे लक्ष द्या. त्यांची कोणत्या प्रकारची भाषा आहे, एकमेकाला संपवण्याची भाषा आहे, पोलिसांसंदर्भातली काही भाषा आहे, खतम करण्याची भाषा आहे. ही भारतीय जनता पक्षाची भाषा. या राज्यात भाषेची संस्कृती आणि संस्कार जर कोणी बिघडवला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या एका टोळीनं बिघडवलेला आहे. नाहीतर हा महाराष्ट्र अत्यंत सलोख्यानं वागणारा, सुसंस्कृत आणि संस्कारी असा महाराष्ट्र. पण फडणवीस यांच्याकडे या राज्याची सूत्र गेल्यापासून या महाराष्ट्राची अवस्था ही अत्यंत खराब झालेली आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे द्वारकामध्ये स्कुबा डायव्हचा आनंद लुटताना पाहायला भेटतात. त्यांचे फोटो असे व्हायरल झालेले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा तोच मुद्दा असेल. विकासाचा मुद्दा कुठे? अजित पवारांनी जे पत्र लिहिलेलं आहे, विकासासाठी मोदींकडे गेलो. आता बहुतेक अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा समुद्रात डुबकी मारून स्कुबा ड्रायव्हिंग करावं लागेल, कारण ते सगळे मोदीचे फॉलोअर्स आहेत. मोदी जे करतील ते त्यांना करावंच लागेल ना. आता प्रत्येकानं कोणता समुद्र, कोणती नदी उडी मारायला ही शोधून ठेवावी. अजित पवार कदाचित झाडात उडी मारतील. सर, आशिष शेलारांनी एक ट्विट केलेलं आहे, पक्ष गेला, चिन्ह गेलं, खासदार, आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळेच गेले, आता तुम्हाला घरघर लागलेली आहे, असं कोण म्हणतंय? आशिष शेलारांनी ट्विट केलं. मग करू द्या ना त्यांना. तुमच्या पक्षाची चिंता व्हा तुम्ही, आमच्या पक्षाची चिंता वाहू नका. आमची मशाल आणि आमची तुतारी बरं का, आणि हात या तिघांचं जे मनोमिलन आहे, आणि वंचित बहुजन आघाडी आमचा साथीला आहे. आम्ही चौघे मिळून या महाराष्ट्रात परिवर्तन करू आणि देशातही परिवर्तन करू. आणि ह्याची जर आपल्याला भीती वाटत असेल तर तुम्ही आत्ताच राजकारणातून निवृत्त व्हा. सर, महाराष्ट्राचं अर्थसंकल्प अधिवेशन आहे, तर दुसरीकडे पुण्यात संजय राऊत आणि शरद पवार हे एकाच मंचावर दिसणार आहे. नेमका कोणता कार्यक्रम आहे? आणि आज पुण्यामध्ये अनेक कार्यक्रम माझे आहेत पक्षाचे, पण संध्याकाळी शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांच्या स्मृतिग्रंथाचं प्रकाशन आहे. त्यांच्या संदर्भात एक कार्यक्रम आहे. गजानन बाबर हे सगळ्याच पक्षातले एक प्रिय नेते होते.
त्याच्यामुळे अनेक पक्षांचे नेते त्या मंचावरती उपस्थित आहेत. मी असेल, माननीय पवारसाहेब आहेत, इतर काही पक्षाचे नेते आहेत. सर हिंदी में बता दीजिए, एक तरफ दिल्ली में किसानों का मोर्चा चालू है तो दूसरी तरफ जो प्रधानमंत्री है देश के, इन समस्याओं को नज़रअंदाज करते हुए दिख रहे हैं और स्कूबा डाइविंग का आनंद ले रहे हैं. हाँ, जब पुलवामा में हमला हुआ था तब प्रधानमंत्री जिम कॉर्बेट में फोटोग्राफी का आनंद ले रहे थे, शूटिंग का आनंद ले रहे थे. बराबर. जब भी देश में कोई बड़ा संकट होता है तो प्रधानमंत्री संकट का हल निकालने के बजाय ऐसे जगह पे होते हैं वहाँ अपना ज़िंदगी का आनंद लेते हैं. बाकी लोग मरे, जवान जय किसान, ये नारा तो ख़त्म कर दिया. जब पुलवामा का हमला हुआ तो जिम कॉर्बेट में थे, और जब किसान आंदोलन कर रहे हैं, गोलियां खा रहे हैं, तो स्कूबा ड्राइविंग का आनंद ले रहे हैं. यही विकास है उनका, यही देशभक्ति है उनकी. राहुल गांधी जी को आप टोकते हो ना, या और नेताओं को टोकते हो, आप ये करते हो, आप क्या करते हो मुझे बताइए. सर मराठीतला एक प्रश्न आहे. 2024च्या नंतर भाजपा कुठे असेल याची चिंता तुम्ही करू नका. छोट्या मोठ्या 22 पक्षांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष म्हणजे भाजपाचा. पण तुमच्यासारख्या भांडुळांना दिल्ली दाखवली ती सुद्धा भाजपानंच, असं सुद्धा आशिष शेलार म्हणाले. आणि तुमचा सडकून पराभव अटळ आहे असं ते त्याच्यामध्ये सांगू द्या ना. पण तुमच्यासारख्या भांडुळांना पण दिल्ली भाजपाने दाखवले. आता असं आहे की ज्यांच्या मनातच जे स्वतःच बांडगुळ आहेत. आता बरं, हे बांडगुळ कोणाचे आहेत? हे बांडगुळ पवार आणि मिंदे गटाचे बांडगुळ आहेत. ही त्यांना लटकलेला भारतीय जनता पक्ष आहे. स्वतःच्या हिमतीवरती एवढी त्यांची जर भरोसा असता तर असे लहान लहान पक्ष फोडून अशी आघाडी बनवली नसती. अपवित्र. हे आशिष शेलार वगैरे काय बोलतात, त्यांच्या पक्षात काय चाललं जरा समजून घ्या. भारतीय जनता पक्षामध्ये सध्या अंतर्गत टोळीयुद्ध सुरू आहे आणि लवकरच त्या टोळीयुद्धाचा भडका उडणार आहे. मी आत्ता सांगतो, हे सगळं वरवर दिसतं आहे. भारतीय जनता पक्ष हा एक पॉलिटिकल अंडरवर्ल्ड आहे आणि लवकरच इथे टोळीयुद्धाचा भडका झाल्याशिवाय राहणार नाही. काय सावरकरांना आपण सावरकरांच्या बद्दल आपण पोस्ट केली आहे. यापूर्वी आपल्याला आरोप देखील केले होते की सावरकरांनी जे कार्य केलं होतं ते मात्र शिवसेनेला त्याचा विसर पडतो. मात्र शिवसेनेला वीर सावरकरांचा विषय कदापि पडू शकत नाही. आज सावरकरांचा स्मृतिदिन आहे आणि आम्ही त्यांचं स्मरण करतो, सदैव स्मरण करू. सावरकर हे आमचे कायम आदर्श राहिले आणि राहतील. वीर सावरकरांपासून शिवसेनेनं कायम प्रेरणा घेतली. मग ती राष्ट्रभक्तीची असेल, लढण्याची असेल, हिंदुत्वाची असेल. आणि सावरकर हे या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे महामेरू होते आणि त्यांचं ते स्थान कायम राहील. भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गेल्या महिन्यामध्ये घाऊक स्वरूपात होलसेलामध्ये भारतरत्न वाटले, चरणसिंगांपासून ते नरसिंहरावांपर्यंत. पण ज्यांना सावरकरांचं विस्मरण झालं त्यांनी आमच्याकडे बोट दाखवू नये. आम्ही सावरकरांचे खरे भक्त आहोत. सर, महाविकास आघाडीची उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत अखेर जागा वाटपाचा तिढा सुटेल का? अद्याप जागा वाटपासंदर्भात ज्याप्रमाणे शरद पवार बोलले होते, काही जागा अशा आहेत की त्याच्यावर असं होऊ शकतं. देशभरामध्ये इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळजवळ पूर्ण झाला. अनेक ठिकाणी जागा वाटप जाहीर झालं. महाराष्ट्रामध्ये उद्या दुपारनंतर आमची बैठक सुरू होईल आणि मला असं वाटतं की शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी असे आम्ही एकत्र बसून 27 आणि 28 या 2 दिवसामध्ये आम्ही अंतिम मसुदा तयार करू. बाळासाहेबांनी आणखी पवार साहेबांना आणि उद्धव साहेबांना जे पत्र दिलेलं आहे की तुमच्या किती जागांचं काय बघा, असं बाळासाहेब हे या महाराष्ट्राच्या राजकारणातले एक ज्येष्ठ नेते आहेत. ते एकमेकाशी दूरध्वनीवरून बोलत असतात आम्ही सगळे, तरी ते पत्र लिहितात. कारण डॉक्टर आंबेडकरांना सुद्धा लिहिण्याची फार आवड होती. छान लिहायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचे नातू आहेत, त्यांना लिहावं असं वाटलं असेल पत्र.
पण शेवटी प्रत्यक्ष संवाद हा महत्त्वाचा आहे आणि तो होतो आहे. त्यांचं पत्रक आमच्या वाचनात आलेलं नाही, पण त्यांची भूमिका आम्हाला माहिती आहे. तीच बहुतेक त्या पत्रामध्ये असेल. वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीतला एक सन्माननीय घटक पक्ष आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहेत जागा वाटपासंदर्भात त्याचा योग्य आदर आम्ही राखण्याचा प्रयत्न करतो. कारण या महाराष्ट्रामध्ये हुकुमशाहीचा पराभव करणं, भाजपचा पराभव करणं देशभरात ही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे, तीच आमची भूमिका आहे. आणि ह्याच कार्यासाठी देशभरातले सगळे पक्ष एकत्र येत आहेत. त्याच्यामुळे त्यापासून प्रकाश आंबेडकर लांब राहतील असं आम्हाला वाटत नाही. आणि जो संवाद आणि जो डायलॉग आमचा त्यांच्याशी सुरू आहे तो अत्यंत सकारात्मक आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीशी महाविकास आघाडीचे अत्यंत उत्तम संबंध आहेत. आंबेडकरी जनता पूर्णपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी राहील आणि महाराष्ट्रातल्या परिवर्तनामध्ये वंचित बहुजन आघाडीची साथ आम्हाला मिळणार आहे. सर, ज्याप्रमाणे आपण बोललात मसुदा या निवडणुकीत या महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल, त्याप्रमाणे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे की उद्या होणारी महाविकास आघाडीची बैठक. या बैठकीत ज्याप्रमाणे मसुदा होईल त्याप्रमाणे जागा वाटपाचं सूत्र देखील ठरलं जाईल, फॉर्म्युला ठरला जाईल. नक्कीच हो, जागा वाटपाचा फॉर्म्युला जसा ठरलेलाच आहे. ज्याच्या जागा जिंकलेल्या आहेत त्याच्यावर चर्चा होणार नाही. ज्या जागा भारतीय जनता पक्षाकडे या क्षणी आहेत त्याचं वाटप होईल आणि त्यानुसार सगळं ठरतं आहे. सर, ज्ञानवापी मॉस्क कमेटी ने एक याचिका दायर की थी हाईकोर्ट में, वो जो याचिका है वो खारिज कर दी है पूजा करने के लिए. ये जो भी याचिका थी, ठीक आहे. चलो. त्यामुळे 10% आरक्षण हे टिकेल असं आश्वासन जर सरकारनं मनोज जरांगे यांना दिलं तर सगळाच प्रश्न सुटेल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.